तुकोबाराला माहिती होतं, कारण तुकोबारा म्हणजे साधे व्यक्तिमत्व, उच्च कोटीचं व्यक्तिमत्व, साक्षात मानव परमात्मा अवताराला आलेला होता. त्याला या जगताची स्थिती माहिती होती, कारण आपणच निर्माण केलेली आहे. त्याला माहिती होतं आपण या शरीरामध्ये कोणता पार्ट भरलेला आहे. म्हणून तुकोबाराला माहिती होतं हे जग फार घोड आहे. हे जग हे प्रापंचिक, या संसारामध्ये प्रत्येक जीव जो जन्माला आला तो लाभ जाणल्याशिवाय त्याचा संत वाङ्मय पहा, शास्त्र पहा, कुठलाही ग्रंथ हाताळा, त्या ग्रंथाच्या अगोदर काही नसतं. त्या ग्रंथाचं महात्म्य, कारण त्या क्रियेमध्ये प्रवृत्त होण्याकरिता त्या वस्तूचं, त्या पदार्थाचं महात्म्य माहित होतं, त्याचं फळ माहित होतं. मनुष्य तीव्र गतीने त्याच्याकडे प्रवास करतो. बरोबर माहिती आहे आपल्याला. जर आपण पंढरी क्षेत्रात जर गेलो तर आपल्याला पुण्याचा वाटा मिळेल, आपल्या पापाचा नैनाट होईल. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे प्रवृत्त होतो. तुकोबाराला माहिती होतं, लोकांना फळ सांगावं लागते म्हणून तुकोबाराचा हा पंढरीकर महाराजांचा अभंग आहे. पण याच्यामध्ये पंढरीमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठली स्थिती प्राप्त होते हे सांगितले. काय सांगतात तुकोबारा? काय सांगतात? पंढरीसी जाय, अरे पंढरीत जर गेला जाय म्हणजे पोहोचला तर काय होते? तू विसरी माय, पंढरीच्या क्षेत्रामध्ये गेला की त्याला आई वडिलांचा विसर पडतो. तुकोबारा हे तुमचं बोलणं वेगळंच वाटतं. म्हणजे पंढरीमध्ये गेल्यानंतर आई वडील विसरून जातो माणूस. काय करतो? आई वडिलांचा विसर पडतो. अरे ज्ञानोबा रे सांगतात, ज्या ज्ञानोबा राहिला आई वडिलांचं प्रेमही मिळालं नाही ते ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात. सकळ तीर्थाची आखडे जी का माता पितरे तो या शिरेशी शिरे. ज्ञानोबा रे सांगतात आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तुकोबा रे सांगतात पंढरी क्षेत्रामध्ये प्रवेश केला, पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचलो की आई वडिलांचा विसर पडतो. मग महाराज हलाल झाला काय? म्हणजे आई वडिलांचा तिरस्कार करणे हलाल आहे का? नाही. काही वाक्य तुकोबाराचे असतात त्याचा वाचार्थ घेऊन चालते लक्षात घ्यावा लागतो. धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. एकाने अर्थ लावला, जे प्रापंचिक लोक आहेत त्यांच्या अंतकरणामध्ये जर दया असेल तर त्या संसारामध्ये सुखी आहे. हा अर्थ काय करतात बाबा फार गोड सांगतात. पूर्वी बाबा म्हणायचे अरे धन्यते संसारी. संसार शब्दाचे अर्थ आहे संसार म्हणजे हा आपला प्रपंच म्हणजे संसार नव्हे. पती पत्नी हा व्यवहार संसार नव्हे. त्या संसार शब्दाचे अर्थ आहे कधी कधी मागच्या पुढच्या शब्दाचा अर्थ घेऊन त्या वाक्याचा अर्थ लावावा लागतो. एकाने सांगितलं म्हणे महाराज दूध हवे म्हणजे जा गंगेवर वाळा. कुठे आहे वाळा? गंगेवर वाळा आहे की दूध मिळते. मग गंगेच्या वर वाळा असतो का? गंगेच्या प्रवाहामध्ये वाळा असतो का? गंगेवर वाळा आहे अर्थात गंगेच्या काठाला हे लक्षात घ्यावं लावावं लागतो अर्थ. त्याचप्रमाणे तुकोबारे सांगतात पंढरीची जाय तो विसरे बाप माय. मग तुकोबारे आज सांगतात जो पंढरीमध्ये प्रवेश केले, जो पंढरीला जाईल तो माय बाप विसरतो. तुकोबारे नाही, तुकोबारेची भावना सांगणं काय? माणसाला सर्वात जास्त प्रिय असते, माणसावरती सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती कोण असते? आई, वडील आहे. आणि आईचं वर्णन करत असताना तुकोबारे सांगतात काय सांगतात? तुकोबारे सांगतात एखादी आई कामाळ कष्ट करून रानामध्ये राबली, सायंकाळ झाली, आईचं शरीर थकलेलं आहे. आई विचार करते आता घरी जायचं आणि आराम करायचा. फार सगळे कष्ट झाले. आई दारापर्यंत आली आणि तिचं कान लेकरू त्या घरातून त्या आईला आवाज देते आईने निश्चय केला होता माझं शरीर थकले, आता घरामध्ये गेल्यानंतर आराम करायचा. पण त्या आईच्या लेकराने आवाज दिला. आई दुसरा सिंहार सुंदर मातेची आदी अवधी बाळकाची राती देह विसरे आपुला जवळी घेता शिर गेला. तुकोबारे
काबाड कष्ट करून त्या आई आली त्या मुलाला बघितलं त्याला जवळ दूर होऊन जातो असं आईचं वर्णन निस्वार्थ लेकावरती प्रेम करणारी एकमेव पात्र आईच आहे, वडिलांच आहे. आणि असे आई वडील तुकोबाराय म्हणतात पंढरी क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा विसर पडतो. तुकोबाराय तुकोबारायमध्ये बाबांनो तुम्ही वाचार घेऊ नका, लक्षात घ्या. अरे आई वडिलाचा विसर पडतो म्हणजे अर्थात नेमकं होतं काय, नेमकं होतं काय मराठीत ते सांगा. तुकोबाराय सांगतात ऐका, आई वडिलाचा विसर पडतो म्हणजे काय अभंग सांगतात. अवघा होय पांडुरंग राई धरोनिया. त्या पंढरी क्षेत्रामध्ये प्रवेश केला की आई वडिलाचा विसर पडतो, अर्थात त्याला सर्वांमध्ये विठ्ठल जडी सरोवरा निता कावन नाही उडला आजना दृष्टीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठल. त्या सगळीकडे भगवान परमात्मा दिसू लागतो. त्याला आई वडील दिसत नाही, त्याला विठ्ठल दिसते. हे पंढरीचं महात्म्य. पंढरीमध्ये गेल्यानंतर किती अशी स्थिती झाली पाहिजे, अशी स्थिती झाली पाहिजे. मग याच्याकरिता काय करावं लागेल महाराज? याच्याकरिता वारीमध्ये चालत असताना भजन करावं लागेल. याच्याकरिता वारीमध्ये चालत असताना टाळ वाजवावा लागेल. याच्याकरिता दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल. सूचनांचं पालन केलं, भजन केलं की आई साहेब वगैरे निष्ठेनं हा आपलं भजन करतो, निष्ठेनं हा टाळ वाजवतो, निष्ठेनं हा चालवतो. याच्यावरती कृपा केली पाहिजे. पण कृपा काही पदार्थ आहे का? की आई साहेबाची कृपा झाली म्हणजे अर्थात आंब्यासारखा एखादा पदार्थ मिळाला, असं काही कृपा पदार्थ आहे? कृपा हे कृत्य आहे. कृपा हे एखाद्याच्या समजा आपल्या गुरुच्या आपण सेवा केली, पण गुरुच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला की अरे माझा विद्यार्थी, अरे माझा शिष्य किती माझी सेवा करतो, खरोखर याचं भलं झालं पाहिजे. त्याच्या गुरुच्या मुखातून असं वाक्य आलं की याचं भलं झालं पाहिजे, की समजून करायचा गुरुचा आशीर्वाद मिळाला. आशीर्वाद हा पदार्थ आहे. आई साहेब आशीर्वाद देते, त्याच्याकरिता तुम्हाला प्राप्त होण्याकरिता प्रत्येकाला निष्ठेने प्रेमाने भजन करावं लागेल. आणि तसं जर भजन केलं तर विठ्ठल गणपती घरलाही प्राप्त होईल, प्राप्त होईल. अरे नामदेव रायांना कुत्र्यामध्ये ते अरे सुकी रोटी खाऊ नको, तूप लावून खा. नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला, ती गोष्ट झाली पाहिजे. तुकोबाराय रानामध्ये गेले, सांगितले एका शेतकऱ्याने तुकोबाराय नाहीतरी भजनच करता. हो मला भजनच करत, मग डोंगरावरती कशाला जाता? मग आमच्या शेतात जा. काय काय शेतात काही ज्वारी पेली, भजन होईल, राखणे होईल, ठीक आहे. गेले तुकोबाराय, विनायकाचा चिकाय दिवस विनायची ताड छळली. तुकोबाराय तल्लीन व्हायचे. तुकोबारायच्या नजरेत आला, अरे पाखरे येतात, दाणे टिपतात आणि जेवल्यानंतर पाणी पिण्याकरिता दूर जातात, त्यांना त्रास नको व्हायला. मग काय ते तुकोबारायने छोटे छोटे पाण्याचे डबेला झाडाला बांधले, तिथंच खायचं, तिथंच पाणी प्यायचं, म्हणजे निवांत करायचं. अशी वृत्ती झाली पाहिजे, अशी वृत्ती कधी होईल आपल्याला? कधी एकांतात बसा आणि विचार करा, अरे एखाद्याचा डोळा खराब झाला, किती पैसे देऊन नवीन आणतो आपण? शक्यतो ते मिळतच नाही. अरे लाखो रुपये खर्च करावे लागतात, तरी तसा ओरिजिनल तसं दिसत नाही. अरे काय उपकार आहे देवाचे आपल्यावरती? असा अनुभव असलेला शरीर आपल्याला, दोन हात दिले, दोन पाय दिले, डोळे दिले, दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जिने सुजोड श्री नारायण. त्या देवाचे किती उपकार आहे.